हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल MSBT टेक्नो. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत तुमच्या फोर्थ सेमिस्टरचे सब्जेक्ट. ओके, अँड आपण स्टार्ट करणार आहोत बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पासून. ओके, या फोर्थ सेमिस्टरसाठी हा सब्जेक्ट ॲप्लिकेबल आहे. सब्जेक्ट कोड आहे 314363. आपण आज जस्ट बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स काय आहे आणि सिलेबस डिस्कस करणार आहोत. ओके, यानंतरचे तुमचे चॅप्टर वाईज व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स प्लेलिस्टमध्ये मिळतील. ओके, तर हा ॲप्लिकेबल आहे DEEG. ओके, हे तुमचे ब्रांच कोड आहेत, एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, ऑलमोस्ट ऑल द इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ग्रुपच्या ब्रँचसाठी हा सब्जेक्ट असणार आहे. फोर्थ सेमिस्टर अकॉर्डिंग टू युअर के स्कीम. ओके, सब्जेक्टचं नाव आहे बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, BPE हा त्याचा शॉर्ट ॲब्रिव्हिएशन कोड आहे. ओके, आणि कोर्सचा जो कोड आहे, सब्जेक्ट कोड आहे 314363. तर आपण आज बघणार आहोत की व्हॉट इज पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम युअर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो लेट गो टू द नेक्स्ट स्लाइड. ओके, तर फर्स्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत की तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे या सब्जेक्टसाठी. तर बघा, बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स 30 मार्क्स तुमचे असणार आहेत युनिट टेस्टसाठी, ज्याचं तुमचं ॲव्हरेज पकडून तुम्हाला आउट ऑफ 30 मार्क्स पाहिजेत. त्यानंतर 70 मार्क्सचा तुमचा सेमिस्टर एक्झाम पेपर असणार आहे, फायनल पेपर, थेरी पेपर. ओके, आणि तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स लागतील 100 पैकी. कंबाईन पासिंग आहे इकडे पण. आणि प्रॅक्टिकल आहे FF प्रॅक्टिकल 25 मार्क्ससाठी, त्यानंतर एसे 25 साठी, आणि तुमची काही सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी असणार आहे त्याचे 25 मार्क्स. तर टोटल हा जो तुमचा सब्जेक्ट आहे 170 मार्क्स तुम्हाला या सब्जेक्टमधून मिळणार आहेत. ओके, बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली द पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपण बघणार आहोत आणि हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम युअर नॉर्मल इलेक्ट्रॉनिक्स. ओके, आणि गरज काय आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची. तर बघा, इकडे मी एक 4 चार्जर एक्सप्लेन केलेत बघा, 1, 2, 3 आणि 4. आणि या 4 चार्जरचे साईज आणि शेप जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला जाणवलं की प्रत्येक हे तिन्ही पण तुमचे मोबाईल चार्जर आहेत. ओके, हे माझे मोबाईल चार्जर आहेत आणि हा एक लॅपटॉप चार्जर आहे. ओके, तर या तिघांमध्ये पण काय आहे की साईज चेंज होतीये, त्यांचा शेप चेंज होतीये. आणि साईज चेंज का होतीये? ओके, तर साईज चेंज कशामुळे होतीये? कारण याची पॉवर चेंज होतीये. ओके, पॉवर चेंज होते म्हणून साईज चेंज होते. जशी जशी तुमची पॉवर इन्क्रीज होणार तसे तुमचे इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड असतील आतले, किंवा त्याचा जो इंटायर सरफेस असणार आहे किंवा जे स्ट्रक्चर असेल. ओके, जसे तुमची पॉवर चेंज होणार, कंपोनंट चेंज होणार आणि त्याची साईज इन्क्रीज होणार. ओके, तर आजचे जे आपण बघितलं तर आफ्टर युअर AIML. ओके, तुम्ही आजकाल म्हणतात की जो तुमचं जे नेक्स्ट जनरेशन असणार आहे ते AIMLचं असणार आहे. हे तर आहेच, बट तुमचा जो नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा जो सर्वात हॉट सब्जेक्ट असेल किंवा जी स्किल असेल जे तुम्हाला नेक्स्ट 5-10 इयर्समध्ये खूप जास्त डिमांडिंग असेल, ती असणार आहे तुमची पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, का पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ला काय एवढं डिमांड येणार आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहोत क्विकली. पण इथे तुम्हाला समजलं की जसं तुमची पॉवर चेंज होते तसे तुमची डिझाईनची कॉम्प्लेक्सिटी वाढते, साईज वाढते. ओके, आणि तुम्ही नेहमी चेक करता की ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल घेता की मला 125 वॅट असलेलं चार्जर पाहिजे म्हणजे माझा मोबाईल फास्ट चार्ज होईल. हा 10 वॅटचा चार्जर आहे. ओके, 10 वॅटना जर तुम्ही चार्ज केला तर तुम्हाला 3 ते 4 तास लागायचे चार्जिंग करायला. त्यानंतर हा एक 68 वॅटचा आहे, त्यानंतर हा लॅपटॉपचा 125 वॅटचा आहे. तर डिफरंट काइंड ऑफ वॅटेज आहे. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कडून स्टार्ट होतं. बघा, जनरली काय आहे की ज्यावेळेस तुम्ही चार्जर वगैरे बघता किंवा काही तुमचे डिव्हाइस असतात छोटे छोटे, ते जे काम करतात अप टू 100 वॅट पर्यंत काम करतात. ओके, तुम्ही जर वर्स्ट केस पकडलं तर तुमच्या घरी हीटर किंवा गिझर असेल तर ते अप टू 1 किलो वॅट पर्यंत काम करतात. ओके, बट काही इंडस्ट्रियल ड्रायव्हर्स असतील किंवा तुमचे इलेक्ट्रिक व्हेकल असेल त्यामध्ये हंड्रेड्स ऑफ किलोवॅट पॉवर लागते. ओके, हंड्रेड्स ऑफ किलोवॅट पॉवर लागते आणि त्यावेळेस तुमचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पिक्चरमध्ये येतो. ओके, ज्यावेळेस तुम्हाला खूप जास्त व्होल्टेज, करंट किंवा पॉवरवरती काम करायचं असेल त्यावेळेस तुमचे नॉर्मल इलेक्ट्रॉनिक्सचे जे कंपोनंट आहेत, ओके, लाईक तुमचा नॉर्मल डायोड्स घ्या किंवा नॉर्मल BJT घ्या. ओके, हे कंपोनंट तिकडे कमी पडतात किंवा आपण BJT किंवा नॉर्मल डायोड वापरून एवढी हाय पॉवर जनरेट नाही करू शकत किंवा ट्रान्सफर नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? त्यासाठी आपल्याला लागतात पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस. म्हणून आपल्याला काय शिकायचं, इकडे तुमचा बेसिक आहे म्हणून तुम्हाला इकडे बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स शिकायचं आहे. तर बघा, एक्झॅक्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्स काय आहे. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 2 सप्लाय असतात. एक असतो AC सप्लाय, दुसरा असतो DC सप्लाय. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फक्त तुम्हाला 4 कन्व्हर्टर शिकायचे
आणि पूर्ण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुमचं त्या 4 कन्व्हर्टरवरती डिपेंड असणार आहे. तर फर्स्ट असतं तुमचं AC टू DC, याला तुम्ही काय म्हणता, चार्जर. ओके, एसीला DC मध्ये कन्वर्ट करतात त्याला म्हणतात चार्जर. दुसरं असतं तुमचं DC टू DC. ओके, याला म्हणतात DC टू DC कन्व्हर्टर किंवा चॉपर. ओके, DC व्होल्टेजला DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी चॉपर सर्किट वापरतात. त्यानंतर तुमचं असतं DC टू AC कन्व्हर्टर, यालाच दुसरं नाव काय म्हणतात, इन्व्हर्टर. ओके, आणि तिसरं असतं तुमचं AC टू AC कन्व्हर्टर, याला म्हणतात सायक्लो कन्व्हर्टर. ओके, तर हे 4 कन्व्हर्टर आपल्याला पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकायचे आहेत. प्लस या कन्व्हर्टरसाठी आपल्याला काही डिव्हायसेस लागणार आहेत. SCR असेल, IGBT असेल, मॉस्फेट असेल, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला शिकवायचं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन्स, रेक्टिफायर कसं बनतात, फेज कंट्रोल रेक्टिफायर काय आहे, सिंगल फेज काय आहे, थर्ड फेज काय आहे, तर हे सगळं आपण या तुमच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला जर हा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर एक IIT खरगपूरची एक सिरीज आहे. ओके, NPTELचे लेक्चर सिरीज आहेत, त्यामध्ये खूप डीपली एक्सप्लेन केलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्या सिलेबस वाईज पूर्ण शिकवणार आहेच, बट तुम्ही जर अजून एक्स्ट्रा इंटरेस्टेड असेल फ्युचर ग्रोथसाठी, तुम्हाला जर वाटत असेल की मला अजून डीप शिकायचं आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, तर तुम्ही ते लेक्चर बघू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकणार आहे. ओके, हे झालं तुमचं बेसिक कन्सेप्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी. आता आपण बघणार आहेत की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिमांडिंग का आहे. ओके, वाय मी असं का म्हणलो की तुमचं नेक्स्ट जे फ्युचर असणार ते पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे. बघा इकडे एक EVचा एक फोटो आहे. ओके, एका EV मध्ये किती कन्व्हर्टर असतात बघा. फर्स्ट तुमचा DC टू DC कन्व्हर्टर, सेकंड ऑनबोर्ड चार्जर म्हणजे AC टू DC कन्व्हर्टर. ओके, चार्जर म्हणजेच तुमचा AC टू DC असतो. त्यानंतर ट्रॅक्शन इन्व्हर्टर म्हणजे DC टू AC. ओके, त्यानंतर EV ॲक्झिलरी म्हणजेच काय करावं लागतं, तुमच्या EV मध्ये 2 बॅटरी असतात. एक असते हाय व्होल्टेज बॅटरी, एक असते लो व्होल्टेज बॅटरी. आणि तुम्हाला जर हाय व्होल्टेज लो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लागतं DC टू DC कन्व्हर्टर. ओके, तुम्ही रिसेंटली व्हिडिओ बघितले असतील महिंद्राची BS6e जी EV लॉन्च झाली, त्यानंतर टाटाची नेक्सॉन EV आहे. तर एका EV मध्ये तुम्हाला ऑल टाईपचे पॉवर कन्व्हर्टर बघायला मिळतात. मग ते DC DC असेल, AC DC असेल किंवा DC AC असेल. इवन दो काही EV मध्ये ज्या AC ज्यांची मोटर असते, ओके, त्यामध्ये AC टू AC कन्व्हर्जन पण वापरतात किंवा फ्रिक्वेन्सी कंट्रोल अल्गोरिदम वापरतात तुमच्या मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी. तर असे बघा ही जी आहे EV तुमची, ओके, विदाउट पॉवर इलेक्ट्रॉनिक्स EV कम्प्लीट होऊ शकत नाही. ओके, तुम्हाला कंटिन्युअसली पॉवर कन्वर्ट करावं लागते, लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज, किंवा काही विशिष्ट पॅटर्न मध्ये आपल्याला पॉवर अप्लाय करावं लागते मोटर्सना. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे ना, बघा तुम्ही बघितलं असेल की आपले जे लिमिटेड रिसोर्स आहेत, जे आपले कोल असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्त फोकस करायचा आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्ही बघितल्या, खूप सारे लोक आता रिन्युएबल एनर्जीमध्ये शिफ्ट होतात. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की सोलार पॅनल. ओके, सोलार पॅनल. बट इकडे पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची गरज काय पडते, तर जी सोलार पॅनल पासून तुमची जी एनर्जी तयार होते, ओके, जी तुमचे व्होल्टेज तयार होतं ते असतं DC व्होल्टेज. ओके, आणि आपण घरामध्ये जे आपल्या हाऊसमध्ये किंवा फॅक्टरीला जी इलेक्ट्रिसिटी लागते ती लागते AC. ओके, AC 230 व्होल्ट 50 हर्ट्स ही आपल्या घरात येणारी स्टँडर्ड इलेक्ट्रिसिटी असते. बट जी सोलार पासून तयार होते ती अनरेग्युलेटेड असते, प्लस कमी जास्त पॉवर असते, फिक्स व्होल्टेज नसतात, ती असते DC फॉर्ममध्ये. त्यावेळेस आपल्याला इकडे पॉवर कन्व्हर्टर वापरून तिला एका फिक्स लेवलला कन्वर्ट करावं लागतं. हे झालं तुमचं सोलारसाठी ॲप्लिकेशन. ओके, त्यानंतर अजून काय आहे, तर सोलार बरोबरच अजून एक जी रिन्युएबल एनर्जीची जे टाईप आहे ते आहे तुमचं वाइंड एनर्जी. ओके, विंड एनर्जीमध्ये पण सेम असतं. इकडे तुम्हाला एक्झॅक्ट 230 व्होल्ट AC 50 हर्ट्स सिग्नल मिळत नाही. इकडे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सिग्नल मिळतात. त्यासाठी तुम्हाला पॉवर कन्व्हर्टर यूज करावं लागतात आणि त्यानंतर तुम्ही तिला ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करू शकता. तर असा एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. ओके, आणि फ्युचर स्कोप आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट आहे की बघा तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ बघितले तर हार्डली 9-10 रुपयात तुम्हाला AI/MLचे कोर्स शिकवले जातात आणि सांगले जातं की तुम्हाला 50 LPAचं पॅकेज मिळालं, 10 LPAचं मिळालं. ठीक आहे, ॲक्च्युअली ते खरं नसतं, बट स्टील तुम्ही एक छोटा मोठा कोर्स करून AI/ML किंवा काय असेल ते शिकू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता. बट तुम्ही कोणताही 1 तासाचा किंवा 50 तासाचा कोर्स करून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स शिकू शकत नाही. कारण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी तुमचं बेसिक स्ट्रॉंग लागतं,
तुम्हाला पूर्ण ती प्रोसेस समजून घ्यावी लागते, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स लागतो, त्यावेळेस तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक्सपर्ट होऊ शकता. ओके, इट विल टेक अ टाइम. त्यामुळे तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही की माझ्याकडे 2 महिने पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स कर आणि मी तुला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स एक्सपर्ट बनवतो. नाही, दिस विल टेक अ टाइम. ओके, हा सब्जेक्ट असा आहे की त्यामध्ये तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट आहेत. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आलं पाहिजे, कंट्रोल सिस्टीम, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पण आलं पाहिजे. तर ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी, हे सर्व सब्जेक्ट येतील, त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स समजेल. ओके, हे झालं प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह. आता आपण आपल्या सब्जेक्टच्या सिलेबसकडे येणार आहोत की आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे यामध्ये. ओके, तर तुमचा फर्स्ट युनिट असणार आहे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. बघा, आधी आपण बीजेटी बघितलं, तुम्ही डायोड बघितले. आता आपण तेच डिव्हाइसेस, तेच कंपोनंट शिकणार आहोत, फक्त कोणते आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी. यासाठी काय करावं लागणार आपल्याला, त्याचं जे बेसिक फिजिकल स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं जे फिजिक्स आहे, जे आपण बघितलं की पी आणि एन, आपण 2 टाईपचे मटेरियल वापरतो, सेमीकंडक्टर मटेरियल वापरतो, त्यानंतर पी टाईप, एन टाईप, याचं कॉम्बिनेशन मिळून आपण बीजेटी डायोड तयार करतो. बट सेम आपण इकडे पण तयार करणार आहोत, पण त्याचं फिजिकल जे स्ट्रक्चर असणार आहे ते चेंज करू, की तो काय करेल की मॅक्झिमम पॉवर, मॅक्झिमम करंट, मॅक्झिमम व्होल्टेज हँडल करू शकेल. ओके, तर आपल्याला पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस शिकायचे. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत, त्याचं कन्स्ट्रक्शन कसे असणार आहेत, वर्किंग प्रिन्सिपल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असणार आहेत प्रत्येक डिव्हाइसचे, आणि ऍप्लिकेशन काय असणार आहे. ओके, तर आपल्याला कोणते डिव्हाइस शिकायचे तिकडं, पॉवर डायोड, पॉवर मॉसफेट, IGBT. ओके, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, रिव्हर्स रिकव्हरी काय आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचे. त्यानंतर SCR आहे. SCR म्हणजे तुमचा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. ओके, जसं तुमचा बीजेटी असेल तो हार्डली 40 व्होल्ट, 50 व्होल्ट, 100 व्होल्ट पर्यंत वर्क करतो. पण SCR जो आहे तो तुमचा 10,000 व्होल्ट पर्यंत वर्क करतो, विदाउट एनी डॅमेज और विदाउट गेटिंग हीट. ओके, तर हे हाय व्होल्टेजला यूज होणारे डिव्हाइसेस आहे. त्यानंतर आहे तुमचं LSCR, ट्रायएक, ZTO, SCS, हे सगळं आपल्याला बघायचं आहे या एक्झाममध्ये. त्यानंतर ट्रिगरिंग डिव्हाइसेस आहेत काही, जे आपल्याला पॉवर डिव्हाइस कंट्रोल करण्यासाठी काही डिव्हाइसची गरज असते, ते आपण इकडे शिकणार आहोत. UJT, PUT, SUS, SBS, डायक. ओके, याचं फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे आहेत. हे आपण सगळं बघणार आहोत. ओके, डिटेलमध्ये. प्लस आपण याचा 1 शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहोत या चॅप्टरसाठी. त्यानंतर लास्ट मिनिट रिव्हिजनमध्ये पण आपण बघणार आहोत की आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या चॅप्टरमधून. ओके, त्यानंतर तुमचा नेक्स्ट युनिट आहे ट्रिगरिंग अँड कम्युटेशन मेथड ऑफ SCR. ओके, 14 मार्क्सला. बघा, फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं की SCRचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचं इंटरनल जे फिजिकल स्ट्रक्चर आहे ते कसं आहे. ओके, ते शिकल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की SCRच्या टर्न ऑन मेथड आहेत. ओके, सिम्पल नाही आहे. जसं डायोड आपण बघतो की मी त्याला फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट केलं की तो ऑन होईल, रिव्हर्स बायसमध्ये केलं की ऑफ होईल. बट SCRमध्ये तसं नाही आहे. त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याला ऑन करण्याच्या, ऑफ करण्याच्या. त्या सगळ्या मेथड आपल्याला इकडे बघायच्या आहेत. ओके, त्यामध्ये ऑनच्या मेथड असतील, ऑफच्या ज्या मेथड असतात त्याला कम्युटेशन्स म्हणतात. कम्युटेशन्स म्हणजे SCR टर्न ऑफ मेथड. ओके, त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. क्लास A टाईप कम्युटेशनचे, फोर्स कम्युटेशन, क्लास B, क्लास C, क्लास D, क्लास C, क्लास F. आणि हे खूप सारे पॉईंट्स एक्झामला विचारले जातात. त्यानंतर काही प्रोटेक्शन सर्किट आहेत SCR साठी लागतात. ओके, हे पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ऍप्लिकेशन, फेज कंट्रोल रेक्टिफायर. बघा, आता ऍक्च्युअल ऍप्लिकेशन तुमचं चालू झालं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं. रेक्टिफायर म्हणजे काय, AC टू DC. ओके, आणि इकडे कंट्रोल्ड आहे, म्हणजे तुम्ही त्याला प्रिसाइजली कंट्रोल करू शकता. जसं तुम्ही डायोड बघितला, डायोड वापरून पण तुम्ही रेक्टिफायर डिझाईन करू शकता, पण तो तुमचा अनकंट्रोल्ड आहे. त्यामध्ये एकदा पॉझिटिव्ह हाफ सायकल आली की इंटायर सायकलला तुमचा डायोड कंडक्ट होणार. बट फेज कंट्रोलमध्ये कसं आहे की तुम्ही डिफाईन करू शकता की मला कोणत्या अँगलला त्याला फायर करायचं किंवा ऑन करायचं. ओके, हे आपण बघणार आहोत. त्यानंतर फेज कंट्रोलचे काही पॅरामीटर असतात, काही डेफिनेशन असतात. हे फायरिंग अँगल, कंडक्शन अँगल, हे नेहमी एक्झामला विचारतात डेफिनेशन्स याच्या. त्यानंतर याचे टाईप्स असतात, सिंगल फेज कंट्रोल रेक्टिफायर. त्यानंतर लोडवरून त्याचे टाईप पडतात, विथ R लोड, RL लोड. ओके, त्यानंतर फ्री व्हीलिंग डायोड वापरतात विथ RL लोड. त्याचे न्यूमेरिकल्स किंवा त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारतात की वाय वी रिक्वायर्ड फ्री व्हीलिंग डायोड विथ RL लोड. त्यानंतर सिंगल फेज सेंटर टॅप फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. सेम तुम्ही जसं डायोडमध्ये रेक्टिफायर शिकलाय सेम असणार आहेत, फक्त इन्स्टेड ऑफ डायोड इथे आपण SCR यूज करणार आहोत. त्यानंतर सेमी कन्व्हर्टर्स आहेत काही. ओके, RL लोड सेम. त्या एक टाईप तुम्हाला इकडे समजला तर तुम्ही बाकीचे इझिली अंडरस्टँड करू शकता. ओके,
हा झाला तुमचा 3rd युनिट. 4th युनिट आहे तुमचा पॉवर कन्व्हर्टर 14 मार्क्सला. ओके, याच्यामध्ये पुन्हा तुम्ही पॉवर कन्व्हर्टर शिकणार आहात. हे बघा इकडे बघा, स्टेप डाऊन चॉपर. चॉपर म्हणजेच काय तुमचं DC टू DC कन्व्हर्टर. ओके, युझिंग IGBT. त्यानंतर स्टेप अप चॉपर म्हणजेच तुमचा DC टू DC कन्व्हर्टर बट बूस्ट कन्व्हर्टर म्हणतात. स्टेप अप चॉपर म्हणजे बूस्ट कन्व्हर्टर आणि स्टेप डाऊन चॉपर म्हणजे बक कन्व्हर्टर. हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर तुमचा इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे काय, DC टू AC. ओके, इन्व्हर्टर आला बघा. त्यानंतर इन्व्हर्टरचे काही पॅरामीटर्स आहेत, हार्मोनिक फॅक्टर, nth हार्मोनिक काय, टोटल हार्मोनिक, डिस्टॉर्शन. ओके, त्यानंतर सायक्लो कन्व्हर्टर पुन्हा आला इकडे. सायक्लो कन्व्हर्टर म्हणजे तुमचा AC टू AC कन्व्हर्टर. ओके, हे सगळं आपण शिकणार आहोत या सेमला. हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. फक्त शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा याचे. त्यानंतर लास्ट आहे की इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस. आपण बघितलं सुरुवातीलाच की आपण कुठे यूज करतो. ओके, तर आपल्याला अजून डिटेलमध्ये काही स्पेसिफाय ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, जसं की प्रॉक्झिमिटी डिटेक्टर म्हणून किंवा टाइम डिले सर्किट युझिंग SCR हे एक ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बॅटरी चार्जर आपण बघितलं, इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम असेल किंवा फ्लॅशर सर्किट युझिंग SCR असेल. ओके, त्यानंतर स्टॅटिक AC अँड DC सर्किट ब्रेकर. ओके, अँड 0 व्होल्टेज स्विच हे आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये. नंतर ॲप्लिकेशन ऑफ चॉपर इन EV बघा, इकडे तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे आपण स्टार्टिंगलाच. इकडे तुम्हाला सेपरेट पॉईंट पण आहे की EVमध्ये चॉपर कुठे वापरतात. चॉपर म्हणजेच तुमचा DC टू DC कन्व्हर्टर. ज्यादा कन्फ्यूज नाही व्हायचं, आपण नंतर डिटेलमध्ये जाणार आहोत. नंतर ब्लॉक डायग्राम, कन्सेप्ट ऑफ ऑनलाईन अँड ऑफलाईन UPS तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरामध्ये असतो किंवा ऑफिसमध्ये असतो किंवा कॉलेजमध्ये पण असेल. ओके, त्यानंतर SMPS, कन्सेप्ट, ब्लॉक डायग्राम अँड ॲप्लिकेशन. तर असा हा पूर्ण इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. पूर्ण आपण सिलेबस कव्हर करणार आहोत तुमच्या बिफोर फायनल एक्झाम. ओके, आणि काही बुक्स आहेत, तुम्हाला जर रिअली इंटरेस्ट असेल तर तुम्ही काही बुक्स रेफर करू शकता. ओके, तर इकडे एक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, MD सिंग आणि KB खान चंदानी. ओके, हे एक आहे. त्यानंतर PS बिमरा आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हे तुमच्या सिलेबसमध्येच दिलेलं असतं, रेफरन्स बुक वगैरे किंवा NPTELच्या काही साईट्स, ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर खाली पुन्हा एक आहे फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तर कोणतंही एक बुक तुम्ही रेफर करू शकता किंवा तुमचं जे नॉर्मल टेक्स्ट बुक असेल ते पण तुम्ही वापरू शकता. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. ओके, चॅप्टर वाईज असेल, युनिट वाईज असेल. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.